हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सनशाईन. पुन्हा एकदा स्वागत आहे लाईफ ऑफ कुंभार फॅमिलीच्या या 8व्या एपिसोडमध्ये. तर आता आम्ही चालू ठाणा मार्केटला. चला आता मग जाऊया आपल्या जर्नीला सुरुवात करूया ठाणा मार्केटला. दादा, तुला गाडी चालवून कसं वाटतंय? बहिणी, तुला काय प्रतिक्रिया द्यायची? काही नाही, सध्या तरी काय नाही. थोडं मार्केटमध्ये फिरेन वगैरे, शॉपिंग करेन. वहिनी मग काय काय शॉपिंग करायचं ठरवलं आहे? म्हणून सांगितलेलं ग्रंथात पुस्तक वाच. ठरवत नाही, तिथे गेल्यावर मला सगळं आठवतं. म्हणून सांगितलेलं ग्रंथात पुस्तक वाच. शटावा किती पण आठवलं तरी दादा थोडं जोरात बोल, तुझा आवाज कॅप्चर नाही होत आहे. तो घाबरतो त्याच्या बायकोला. मला माझ्या भावाने पैसे पाठवले 3000 रुपये. कुठल्या भावाने? दादा, मला काय संशय येतो माहिती आहे का? वहिनी तुझे पैसे चोरत असेल आणि तुलाच बोला असेल अरे मला इथलं पैसे. लाडक्या भावाने. लाडका भाऊ म्हणजे कोण? उपमुख्यमंत्री आपले, मुख्यमंत्र्याची बहीण आहे भाई ती. मग शिंदे साहेबांवरती येते सगळ्या महिला. So guys, अशीच ही जर्नी थोडी मजेशीर मध्ये वहिनी बघते बघ अशी रागाने एकदम. इकडे विधान खूप जास्त वहिनीला फोकस करत आहे. म्हणजे तिच्यावरती मागच्या व्हिडिओ सारखा मीम टाकता येईल. माझ्याच मागे असतो. दादाची ड्रायव्हिंग स्किल बघा एकदम परफेक्ट. आपल्याला एक माणूस आता पुढे भेटणार आहे. Yes, आमची आमची जी आत्या. आत्या आहे तिला ती सुद्धा भेटणार त्याला फोन करायला पाहिजे, आलोय म्हणून आम्ही. ते- बघू शकताय तुम्ही, बस बघितली नसाल. बघा रिक्षा पण चालली. हा बघा 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 वर काहीतरी दाखवतो. काय हा माणूस बघा कसा चालत गेला. हे सगळं टाकणार आहे मग कशाला? तुला फोकस करतोय. बघ दादा कसला गोरा दिसतोय रे. दादा हाच जरा हाच. अरे दादाने कुठचा साबण वापरलाय तो? आता तू सीटाफिल वापरलास आज? येस. काय result? ग्लो आलेला Hello? आहे. काय माहिती. येणार आहात ना दादा आमचा नक्की? सीटाफिल वापरतो बघा कसा गोरा गोरा सांगितलं हा, तुझं. कारण आम्ही पण आलोय म्हणून बोलले. इथे लावू का रे गाडी? नाही चालत जायला लागत आम्ही तुला. आता वहिनी स्टेजअप चालणार. आहे ना हे नाही नाही गार्डन आहे. हे गार्डन आहे बघा. स्टेडियमला गार्डन बोलते. गार्डन. हा तिथे पण जायचंय. कुठं तिथे? मी सुद्धा यांच्यासोबत आहे. सो आपण बघूयाच काय काय शॉपिंग होणार आहे. आणि डोंट वरी, सगळ्या शॉपिंगची डिटेल्स तुम्हाला इन डिटेल्स भेटेल. आणि ए, झोप. वहिनी आता जस्ट आत्याशी बोलत आहे. मग आत्या सुद्धा ऑन द वेच आहे माहिती. वहिनी माझी तुम्ही करवली बटाटे. हा गाणं बोलून बोलून मी वहिनीला गेले 4 दिवस इरिटेट करतोय. आता पण तोच बोलवतो. पहिला शॉर्टच कट करून टाकला. कारण की पहिला शॉट चांगला नव्हता आला गाईस, म्हणून मला तो डिलीट करावा लागला अनफॉर्च्युनेटली. आता विचार चालू आहे की कुठे पार्किंग करायची. अजून आम्हाला पार्किंग स्पॉट भेटलेला नाही आहे. व्हिडिओ बंद करूनच बडबड करते. व्हिडिओ बंद करून असं म्हणजे मी बोलत होते, कारण की मला थोडासा एक असं लुक पाहिजे होता जो मला व्हिडिओ ऑन केल्यावरती सुद्धा भेटत नाही. कोणी विचार मी तुझ्याशी बोलत नाहीये, मी माझ्या प्रेक्षकांशी बोलते. सो काय याचं ऐकू नका, काही बोलत असतो. काही त्याच्यामध्ये काय काय मोमेंट थोडेसे कॅप्चर नाही झालेले आहेत. वहिनी काय बोलत होतीस? परत एकदा बोल. गाडी चालवायला शिकणार आहेस? काही दिवसांनी मी पण गाडी चालवायला शिकणार आहे. मग हो. दादाची गरज नाही. मग झाला लोकांचं सत्यानाश. सत्यानाश काय, मग उठसूट मी ठाणा मार्केट. चला. काय रे दादा? दादा तुला काय बोलायचंय? उठसूट ठाणा मार्केट. तुला काय बोलायचं वहिनीच्या प्रतिक्रियेवरती? उठसूट ठाणा मार्केट वरती. पहिली गाडी शिकू दे, बाकी तुमच्या गाड्यांना ठोकून आहे. आता मी गाडी पार्क करून चालायला सुरुवात केलेली आहे. हे दोघं असे पुढे चालत आहेत आणि हा असा इथून चालत आहे. दादा बोलत आहे हा आमचा स्टेडियम आहे. ओके, ॲग्री केलं. एक अलग- कपल चालू आहे. अलग ही लेवल के. वो बंदा बहुत ही अलग था. विटाव्याचा चिंतामणी बघू शकता बघा. नेक्स्ट लेवल बंदा था वो. ठाणे मार्केटचा इतिहास खूप जुना आहे. पूर्वी ठाणे हे मुंबईजवळ असल्यामुळे व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले. 1853मध्ये फर्स्ट पॅसेंजर ट्रेन इन इंडिया सुरू झाल्यानंतर ठाणे येथे लोकांची ये-जा वाढली आणि बाजारपेठ जलद गतीने विकसित झाली. हळूहळू छोट्या भाजीपाला आणि धान्य बाजारांपासून ठाणे मार्केट हे मोठं व्यापारी केंद्रात बदलले, जिथे आज कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, ज्वेलरी अशी अनेक प्रकारची दुकाने आहेत. वहिनी कसं वाटतंय तुला? माऊली घ्यायची का वहिनी? गार्डियन बेल मला पाहिजे. गार्डियन बेल. थोडं कॅमेरा वरती
मला गार्डियन बेल दे ना वहिनी. बेल असते नाही, सचिना चालते गार्डियन बेल, ती गाडीला लावायची असते. ही लावल्यावर गाडी सुरक्षित राहते. गर्दी बघ असले मार्केटमध्ये संडे. क्लिप घेत आहेस तू? खूप विचार करते. थोडा विचार करते. बघूया, खूप प्रकारचे क्लिप्स आहेत इथे. हे छान वाटतात का ते डायमंडची पीसला एक. आमच्या दोघींना इथे सोडून हे दोघं गप्पा मारत बसलेले आहेत, काहीतरी बोलतायत, माहीत नाही काय बोलतात. लावायचं का प्रायव्हसी लावायची? अच्छा, ओके. म्हणजे काय? बाजूला जो बसू चालू असं मला काय दिसत नाही. हां. सो गाईज, आत्याबाईंची एंट्री झालेली आहे. अरे बापरे, इथं जुन्या काळची हिरोईन. वहिनीने अशातले काही क्लिप सजेस्ट केलेले आहे, जसे की फुल पाखरू, लाईक दॅट. 200 रुपये. किती बोलला? 100, 100 रुपये. 120 भाव गाईज, उससे हम जुडिओ चलते हैं. काय बोलतोस? अरे सर्विस तुझा आलेला आहे. दादा, तुला कसं वाटतंय आताच्या शॉपिंगचा एक्सपिरियन्स कसा वाटतोय? 100 रुपयाचा क्लिप घेऊन तुला कसं वाटलं? जोरात बोलतो. वहिनी, वहिनी, कसं दादा वाटतं खूप तुला? खुश आहे तुझ्यावरती. वहिनी, पण तू 100 रुपयाऐवजी 200 रुपयावाला क्लिप बघितलं, तसं पण छान होता. 200 वाला क्लिप सुद्धा छानच होता, जो मी दाखवलेला. चिंतामणीच दिसतोय याचा टी शर्टवरचा. पकडा. असे गाईज, हे सगळे असे पुढे पुढे चालत आहेत. आणि हा वेदांत, ही आत्या, दादा आणि वहिनी तिथे ना मला फोडी आणि छोडी उठले पण नी दिसत नाही. आता इथे डिस्कशन चालू आहे की बांगड्या कोणत्या प्रकारचे घ्यायच्या आहेत. गाईज, वहिनी तिकडे बांगड्या बघत आहेत आणि दादा दुसरी शॉपिंग करत आहे. लाईक वहिनीला जसं पाहिजे होतं. आजी, आई, ताई, काका, मामा, मामी सगळं आहे याच्यामध्ये. कमी नाही. आम्ही या दुकानात आलेलो आहे. अजून काय घ्यायचं? या दुकानामध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटत आहेत, तुम्ही सुद्धा विजिट करू शकता. हे तुम्ही बघू शकता, दादाने घेतलेलं आहे. खूप छान वाटत आहे. 50 बोलतो की ते व्हिडिओ काढायचं म्हटलं, तुमचं कधी काढलं बोलतो नाही. कुठचं दुसरा दुकानदार असतो तर काढून युट्यूबवर नाहीतरी. वहिनी, आत्या आत्या, काय बघतेस? दिव्यांच्या लग्नासाठी आपण इथे रुखवत वगैरे घेऊ शकतो. हे भारी वाटतं नाही बघ, हे मस्त वाटतं ना लग्नगर. काय तू त्याचे हात पकडलेस ना आत्या म्हणून. हे घेतली बघ, पूर्ण सेट आहे. 1300 कंबरपट्टा, 2 गाड्या, फ्लेग, हिरवी साडी आहे ना तुझी? सगळा. ही लाईन कुटीर उद्योगच्या समोरून सरळ आतमध्ये आल्यावर ते तिसरं किंवा चौथं दुकान. ते मानू असं कंदलकर वाटतं. किती वाटतंय तुला शॉपिंग? बोरिंग शॉपिंग आहे. वैतागलो मी. एक वस्तू इकडे घ्यायची, दुसरी एक वस्तू तिकडे घ्यायची, जाऊन एकाच ठिकाणी घेता येत नाही. प्री प्लॅन शॉपिंग करायची असते. बायकांचं असंच असतं, लग्न करू नकोस तू बाबा. मला मॅच बघायची होती यार आजची. मला मार्केटला घेऊन आले लोक. आज मॅच फायनल आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. काय सर्विस, तुला काय बोलायचं आहे? अरे बोल रे, लाजू नको. अरे बघ इथे तर बघ, लाजते नुसता. विंक्या, तुला काय बोलायचं आहे का? काय का विंक्या, काय बोलायचं आहे? काय नाही बोलायचं. छुटकू लोक सगळे माझ्या मागं फिरतात. आय एम द फॅन. माझे फॅन्स भरपूर आहेत ना, म्हणून आवाज येत नसेल मला वाटतं. मला फोडी उठले यार. केस कापली ना की वाट लागते माझ्या चेहऱ्याची. बघा भावना बघा भावना. हे आहे हे ठाण्यातलं सुप्रसिद्ध मंदिर आहे जुनं. स्वयंभू खंडोबा मंदिर. सो गाईज, हा आहे माझा क्लास खर्डीकर. इथं होतो 10वी 11वी नाही 11वी 12वीला होतो वाटतं. 11वी 12वीला होतो. हां, माझा एक्सपिरियन्स मी
चांगलाच आहे तसं बऱ्यापैकी. ए गुलाब हे खडीगारच्या खालचं दुकान आहे. आत्या फुल घ्यायला आलेल्या इथे, तर आम्ही इथे थांबलेलो आहोत. सर्वेशला काय बोलायचं? सर्वेशला कधी काय बोलायचं हा नाही. सरेश गप्प आहे. हा माझा क्लास द मेमोरीज. आम्ही सगळे तुझा मित्र class नाही बघायचा. आम्ही इकडे. सगळे मित्र माझ्या इथं पहिले तोंडाकडे काय? आम्ही आम्ही सगळे मित्र पहिले इकडे खालती यायचो, खायला वगैरे जायचो. मग खर्डीकर खर्डीकर नाही बघायचं इथे. काय दादाने वहिनीला गुलाब दिलेला आहे, लाईक छोटा प्रपोज. ही पण आलेली आहे. चुप. बघितलं कशी भांडते ही. अरे 1500 में आता है उधर दादर में. दादर में जाओ फिर दादर में. फूल का सादा बहुत बड़ा करे बोला मैंने. वो फोटो भी दिखाने को नहीं है. हम सोना का बोलती हूँ. सोना फोन उचलत नाही. हा थांब मेले तुम्ही. आमची शॉपिंग झालेली आहे. दादा अजून पण गोरा दिसतोय. अरे विदाउट लाईट गोरा काय रे दादा? उलट मी कमी खर्चात शॉपिंग केली आहे. हा कमी खर्चात मी शॉपिंग केली. काय बोलतेस दादा? तुला काय बोलायचंय? फक्त तिने 100 रुपयात एक क्लिप घेतलेला आहे. आता मी घरी जाऊन बंडल मधले नोटा किती गेले ते फाइंड आउट करीन. काय फक्त एक क्लिप ते पण माझ्याच पैशांचा घेतलाय मी ते अरे तिचं क्लिप. तोंड तरी नीट घे. मोठं मोठं तोंड दादा आहे. दादाला कव्हर मस्त भेटलाय. पण मला तर हेच त्याचे किती आवडलं. घेतले रे? 400 रुपये. मला ते हे पण लावून घ्यायचं होतं पण त्याकडे चांगले नव्हते. मग तू सांगायचं मी दुसऱ्याकडे येऊन गेलो असं. तू त्या आत्यासोबत केलीच पुढे. तुम्हीच लोकांनी पाठवलं ना. हे नीट काढवे लाईट लाईटच दिसते. बरोबर दिसतंय सगळं. मागे पण गाडी आहे. एकाला उतरायला लागेल का सांगण्यासाठी? येऊ दे ना मागे. येऊ दे रिक्षा पाठते. येऊ दे मागे येऊ दे. सायली वहिनीच्या वादनामुळे गाडी सरकत नाही वाटतं पुढं. शट अप. काय का वहिनी? फालतू विनोद मारतो. ओ नाईस नाईस. तालिया. दादासाहेब तुम्हाला कसं वाटतं आजची शॉपिंग करून? काय बरं वाटलं, प्रतिक्रिया? एकदाची शॉपिंग झाली. आम्ही मोकळा उद्यापासून कामाला जायला. पण वहिनीला अजून सुद्धा काही खरेदी करायचं आहे त्याबद्दल तुझं ती काय बोलते म्हणणं मला आहे? हे नाही घेऊन दिलं, मला ते नाही घेऊन दिलं, असं तसं. तुला त्याने समोरून मला ना सांगितलं. ते तुम्ही जे त्या हिच्याकडे दागिने बघितलेत ना ते तर मेन मला आवडलेच नाही. कुणाकडे? काय बोलतेस? तुम्ही बघितलेत ना तिचं ते सफेद वाले रे ते काय चांगलं होतं ते. पण अजून कसं पाहिजे तुला? काही सगळ्यात सिम्पल म्हणता सांगते तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करा. काय करू नका. हिचं ऐकून का या पोरगीला स्वतःला रिबर्निश फोन येतात. हे Online रिफंडिश केल्यावर एकदाच आलेला तो पण माझा बोलतात ना घाणेरडा एक्सपिरियन्स होता. त्यानंतर मला सांगायचं आम्ही एका त्याला हे बघ ना पिशवी. हा ही काय इथं समोर आहे दिसत नाही. व्हिडिओ चालू आहे. कुणी आणले? मी आणली. गाईज व्हिडिओ चालू काही व्हिडिओ आहे. चालू आहे. हो हो पिशवी बोलले आम्ही, बाकी काय बोलले? No sense. गाईज आम्ही तू बघ घेतली आहे. आम्ही आता बसणार ठीक आहे. आहोत. हा तू बघ तुला घेऊन. देतो तुला बरोबर. गाईज आता थोड्या त्यासाठी चकना पण घ्यायचा आहे. अरे, चकण्यामध्ये कोणता प्रकार घेणार? हे व्हिडिओ चालू आहे खरंच. दादा हा व्हिडिओ मी अपलोड करतो. तू हिच्या फॅमिलीवाल्यांना टॅग करून टाक. म्हणजे पोरगी बिघडली आहे. बिघडले. काय पण बोलतो. बघा काय तर तुम्ही आता टाकण्याचे प्रकार माहिती आहे तिला. ब्रँड सुद्धा माहितीये. तिला विचार काय प्रोसेस पण माहिती आहे कशी बनवतात ते. हा ती काय तोंडाला लावायची आहे. अरे बाकी काही नाही करायचं. ती मिक्स वगैरे करायची नसते. इकडे वहिनी तोंड दाखव जरा तुझं मासूमचं. हे काय पण टाकू नको पानसट. पानसट. हे लोक तर- हे बघतात टाकणार. कॉपीराईटला जाईल. नाही जाणार. तू बोललेल्या गोष्टी तर कॉपीराईटला जाऊ शकत नाही. या सगळ्या व्हिडिओ स्लो या सगळ्या गोष्टी आता व्हिडिओला बलून ते आता भाऊजी वगैरे तुम्ही बोललात ना सगळं भाऊजी आणणार बलून बिलून. दादा काचेवर थोडं पाणी मार रे. तुझं बघायचं आणि ते बघ संपलंय. तू मदत ना करून घेतोस का हा कोणाकडून? पुढचं पाणी एका त्याने दिवसाचे टाकायचं तू नाही 300 वाटतं. रुपये बोलतोय भाडं. काय ते परवडणार आहे? त्याच्यात तुला काय म्हणायचं किती भाडं स्वतः घेतलं पाहिजे? बनवलेलं बरं. ताई फुलं आणणार आहेत का राणी? माहित आहे. तुम्ही बनवणार आहेत का दोघी जणी?
माहित नाही, ते पण नाही माहिती. लाखात ती नंबर आता एक बोलत तर होती पण आमचा माहित नाही. बापचा अरे बनवायला काय नाही, पण कसं एवढं हे थोडी बनवायला एवढं. एवढं काही फोटो बघ कसला भारी वाटतोय बघ. हा पण बनवायला काही एवढं हे नाही. ते गळ्यातलं ह्यातलं हातातलं सही. कमरेचं बिमरेचं एवढं काही हे आहे का बनवणं म्हणजे खाऊ काही नाही. डिस्कशन चालू आहे, डिस्कशन. वेदांत कुठं घेऊ आता? कुठं घेऊ म्हणजे मला बाबा ना मस्त झालं. मी नाही नको ना? ठीक आहे, बनवणार चल घरी बिनवणार जाऊ. नाही. काय ते नाही मी बोलत आहे, मी फुलांचं बोलते. तुला मी सांगू, तुला चांगलं घ्यायचं ना आता ड्रॅगनला टाक. एवढा लांब? हा भारी भेटेल तुला. काय घ्यायचं? शेकर विकर मधून जर खराब क्वांटिटी घ्यायची ना असेल तर. अरे इथं मला तंदूरवाल्याकडनं घ्यायला लागेल. हा राज कुठचा तंदूरवाला? आहे ना तो राज. राज? गाडी लावायला जागा नाही ना लफडा. म्हणून तर बोललो ना ड्रॅगन मध्ये टाक. ड्रॅगन हा, पटकन ड्रॅगनचं द्यायचं पण तुला. चांगलं आहे. फूड क्वालिटी आणि क्वांटिटी पण चांगली आहे त्याची. ड्रॅगनची क्वांटिटी मस्त असते. रमिला हॉस्पिटलच्या इथं. लगेच देतो का? हा ठीक आहे मग ये लवकर चल. जागा आहे तिकडे गाडी. बाहेर थांबवायची, एकाने उतरून ऑर्डर देऊन यायची. ओके. बाबा 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 कसं ओव्हरटेक करतोय. अंजली 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 रुक अंजली. अंजलीला घाईच लागले तो बघ. चरबी अंजलीचं. ती कोण अंजली माणूस नाही आहे, हा बसवाला भाग गेला ती अंजली. बसवाली अंजली आहे. तेच तिच्या कशी आहे एसीची कुलिंग आमच्या? हा, छान आहे. मस्त लागते. थर्ड क्लास. जाऊ दे, एक काम कर बहिणी. दादा तुला बोललेली कसं आहे. दादा तुला वाईट वाटत नाही का रे की तुला असे वाईट कमेंट देते तेव्हा? जाऊ राग दे रे, आहे. तुला माहिती आहे ना तो डायलॉग आहे. कोणचा डायलॉग? हा आठवलं मला. हाँ, वो सोच में है. सोच में है. कौन से सोच में है? जाऊ दे बहिणी, तुला एसीची कुलिंग चांगली नाही वाटत ना? एवढ्या आपला बिझनेस दिवसाने आहे ना, आज आलेत महाराज. आपण त्याच्यामधूनच. गाईज आम्ही एसी सर्व्हिसिंगचा बिझनेस खोललेला आहे. सुलोचना देवी नाही, सुलोचना देवी सुलोचना देवी नाही, त्रिलोचन ऑटोमेशन म्हणून. स्वतःच्या ह्याचं हेच माहिती नाही आणि काय मोठे बिझनेस करतायत. हे आम्ही सॅटिस्फाय सर्व्हिस प्रोव्हाइड करून झालोय आजच्या दिवसाचं म्हणलं. ती पण त्यांना सर्व्हिस आवडली नसेल. काय नाही, अरे, मस्त आवडली. आवडली बाई. जाऊ दे बहिणी, आपल्या बिझनेस बद्दल वाईट नाही बोलायचं. आमच्याकडे बिझनेस कार्ड पण आहे, आमच्याकडे जीएसटी नंबर पण तसं आहे. पण बोलत सर्व्हिस होता. चांगली आहे त्याची. नाहीतर काय, ह्यांना काय समजणार हे कोसरे तेव्हा हा गावात. तंदूर बघा, साईराज. हा हा ह्याच्याकडे पण चांगला असतं, पण त्याच्याकडे गाडी लावायला जागा नाही. सावराज, इथं लावायला लागेल. राजू वाल्याकडं. मी जिकडे इंटरव्ह्यूला गेलेले लावू ना, का? तिकडे साईबाबांची अशी मूर्ती होती एका साईडला आणि एका इकडे साईडला बाप्पाची मूर्ती होती. काय रे एकदम भारी वाटत होतं. काय करू? काय करू? इथे लावू का गाडी? चल द्यायची गर्दी असली तर बरं. गर्दी नाही तुला. चल ना स्ट्रीट आता. इथे वाशिष्ठीचं दुकान आहे बघ पुढं. त्याच्याकडे कसं जायचं आता? आमची वाशिष्ठीची मला त्याला शॉप कुठे आहे. नेत नाही. फालतू जिथे मी सांगतोय रे एक जर्नल नॉलेज. जर्नल आहे, जनरल. जनरल. जर्नल. आणि बोल म्हणे मला मी सायन्सचा विद्यार्थी. पोस्टात भरती लागली का? इकडे बघ पोस्टात सोड भरती रे. लागली. ते तुझा सोड रेल्वेचा रे. फॉर्म भरायचा एवढं लक्षात ठेव. ते तू आजच भर वेदांत बाबा, आज लागची डेट आहे. मला तर खाई जेवण मी- काय बनवायचं? जेवण काय आता भाकरी आणि भातच बनवायचं. भात बघते किती आहे ते. Guys, जेवणाचं डिस्कशन चालू आहे. पण काय पण बोललं, दादाचं लग्न झाल्यापासून दादाचं वजन वाढलं तर आहे. हा, ते तर बोलू शकतो आपण. कोणावर? कोणावर? वजन कोणावर वाढलं? बायकोवर? बायकोमुळे तुझं वजन वाढलं असं मी बोलतोय. इथे आहे ना रे? प्रमिलाच्या इथे पुढे. हे काय इथे ड्रॅगन? चांगली गोष्ट तुम्ही आहे. बोलले कुठे आहे ड्रॅगन? कलिंगड घेऊन या येणार. लाईनला थोडी हे काय अपोजिट. ड्रॅगन? हे कुठे दिसतोय ड्रॅगन तुला? ना? अरे हे काय ड्रॅगन? हा नाही रे पुढे. अजून कुठं पुढं आहे? प्रमिला हे हॉस्पिटल बाजूला आहे त्याच्या. ड्रॅगन असा थोडी आहे, ड्रॅगन मोठा आहे एकदम. पुढे तर घे. हे ह्याच पानसडाला माहिती नाही. चल त्या साईडला घे अरे आणि वेदांत ते कुठला बोलतो? ह्याच्यामध्ये अरे पुढे चल पुढे चल. अरे हाच ड्रॅगन आहे यार. तुला माहिती आहे ना नक्की प्रमिला- कुठे आहे? हा नाही ड्रॅगन पुढे. रामाची सीता कोण बहीण. बाई, तसं हा, आहे. हे बघ, हा, हे बघ, हे झालं, झालं, हे बघ. रामाची झालं, सीता झालं. कोण बहीण? झालं, झालं, बघ. ड्रॅगन. तेच. प्रमिला हॉस्पिटल गेला मागे आता बोल. अपोजिटला म्हणजे कुठे आहे तुला बोलायचं? अरे साईरामच्या इथे येतो. कुठलं साईराम? साईराम फूड कॉर्नर आहे ना तिथे आहे, अरे बाई जिथे मी परवा जेवायला बोलवतो या लोकांना जायला. हे सिंधुदुर्गम भारी आहे रे हॉटेल. बाय. यायला पाहिजे. चांगली डायनिंग. प्रमिला हॉस्पिटल. ड्रॅगन मोठा आहे रे, कारण पैसे पण तसं तुलाच घेतात. माहिती नाही, तू फिरवते उगाच टाइमपास. अरे मला माहिती आहे ड्रॅगन चायनीज कॉर्नर आहे तो. पप्पांना विचार ना. मला गुगल करू दे. कॅमेरा पकड का तू. थांब थांब, कॅमेरा त्याच लाईनला आहे रे पुढे कुठे तरी.
गाईज आफ्टर लॉंग वेट वेदांत येत आहे. सो तुम्ही बघू शकता, माहीत नाही दिसतंय की नाही अजून. तो दिसला दिसला आत्ता दिसतलाय. हां, वेदांत कुंभार येत आहेत हळूहळू रस्ता क्रॉस करून आणि पार्सल घेऊन आला आहे धावत धावत. बघा गाईज आलेला आहे आफ्टर लॉंग टाइम वेट. मी तुला बोललो ना ड्रॅगन वाला इकडे आतमध्ये आहे प्रमिलाच्या इथे. अरे माझं थोडी ड्रॅगन मला ह्याचं थोडी आहे नाव, ह्याचं साईराम आहे. अरे हा नाही, जो ड्रॅगन मी बोलतो ना तो प्रमिलाच्या इथे आतमध्ये आहे. तो दुसरा ड्रॅगन आहे. नाही, तो ड्रॅगन त्याच्या बाजूला मोठा आहे त्याचं हे आहे. अरे काय झालंय? तू त्याला पण विचार ड्रॅगनचं नाव. मी ह्याला विचारलं तो बोला प्रमिला के अंदर शिफ्ट हो गया जो बाहेर था. ओके, वेदांत कुमार. म्हणजे त्याचं आतमध्ये गेलंय ते माहिती आहे आम्हाला. तो ड्रॅगन आहे तो. ते मोठा होतं ड्रॅगन. चूप, एकदम चूप. मग आता ह्याच्याकडनं चांगलं भेटतं का? आम्ही हा, याच्याकडनंच घेतो. ह्याच्याकडून चांगलं भेटतं. चला गाईज आता आम्ही घरी चाललेलो आहोत. कधी कंटाळत नाही. 12 महिने मला काय स्प्राईट आणले दुपारी. संपलं. पियाला दुपारी. टीव्ही चोरी आहे का बोल. डायरेक्ट गाडीत भरू आणि काय बसू. कोणता स्प्राईट रे? दुपारी आणलेला. अच्छा. मला वाटलं त्या दिवशीचं घेतलेलं अजूनपर्यंत मी लोक बोलतो. तंदुरी भेटते. हा माझ्याकडे होती तंदुरी. गाईज आता आम्ही कळवा नाक्यावरती आहोत. पण आहे, मला आता समजलं. आता मी घरी चाललोय. वेदांत बघा असा लुक देतो, त्याला पण व्हिडिओमध्ये यायचं पण तो बोलत नाहीये, फक्त लुक देतोय साईडून. जाऊ दे, मॅच बघायची. मला सुद्धा मॅच बघायची आहे गाईज, कारण की आज इंडियाची फायनल मॅच आहे आणि ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे आपल्यासाठी. फक्त मला मॅच मध्ये इंटरेस्ट नाहीये. फक्त वहिनीला इंटरेस्ट नाहीये. कोणी विचारलं का? सांगते. विचारलं. स्लो गाडी चालव. पण जाऊ दे, आम्ही जे बाकीचे लोक आहेत सो त्यांना इंटरेस्ट आहे. घाबरत नाही मला ते सांग. तू कशाला घाबरत नाही? असं आहे सगळ्यांनाच घाबरत नाही. अरे नाही, तिची आता सिच्युएशन अशी आहे ना, त्याच्यामुळे ती सांगते की थोडं हळू चालव. परत दिवशी फटाका फुटला तेव्हा पण घाबरते. फुटला तेव्हा पण घाबरते. म्हणून मग काय माझं सांगितलं काय, उडत नाही होते गाडी फास्ट. म्हणून सांगितलं त्याला माहितीये. पुस्तक वाच. वहिनी अजून ग्रहण संपलेलं नाही वाटतं काय ग? बसली पिक्चर बघत. झालं? कशाला बोललो असंच. गाईज मराठी अवघड वाक्य दुकानात गेलेलं सामान घ्यायला नाही बोलता येत आहेत. नाही गेलो. काय गप्पा, त्याच्याकडे तो मोर पिस्ता बघत होता तो. पण त्याच्याकडे नव्हतं. ओ नो खड्डा इथे. दादा, कसं वाटतंय तुला? वेदांत, गाडी काढ. गाडी काढ. हम्म. सो आता नेक्स्ट प्लॅन काय आहे तुझा? काय नाही, मी गप्प झोपल आता घरात जाऊन. तो गाईज आता आम्ही घरात आलेलो आहे, मी मॅच बघतोय. चला आता मग भेटूया आपल्या पुढच्या लाईफ ऑफ कुंभार फॅमिलीच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. खुशियां हैं जो सब इंतजार कर रहे थे और बैक टू बैक वर्ल्ड कप ये भारत बना है विजेता. सूर्य कुमार यादव.